नमस्कार, मी डॉक्टर बादुपार आणि आपण पाहत आहे रोकटोक. मित्रांनो, डोनाल्ड ट्रम्पने पंतप्रधान नरेंद्र मोदींना 4 वेळा फोन केला होता आणि एकही फोन नरेंद्र मोदींनी उचलला नाही. हे जर्मन वृत्तपत्र सांगत होतं. तेव्हा ते अनेक लोकांनी ते मान्य केलं नाही आणि विरोधक तर मान्य करण्याचं काही कारणच नव्हतं. पण आता न्यूयॉर्क टाइम्सनेच, जे भारत विरोधी आहे, हिंदू विरोधी आहे, मोदी विरोधी आहे, त्यानेच मग मोठा लेख छापला आणि त्यांनी सांगितलं की डोनाल्ड ट्रम्पने 4 वेळा मोदींना फोन केला, मोदींनी त्यांचा एकही फोन उचलला नाही. जेव्हा डोनाल्ड ट्रम्प म्हणायला लागला मी युद्ध थांबवलं, तेव्हापासून नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्पला बाजूला सारून दिलं, त्याचं मत संपवून टाकलं. आणि डोनाल्ड ते तर न्यूयॉर्क टाइम्स असं म्हणतं की एखाद्या प्रियकराचा फोन प्रेयसीने उचलू नये. त्याची जशी अवस्था होती तशी अवस्था डोनाल्ड ट्रम्पची झाली. इतकी नाचक्की कोणाचीच झाली नसेल अशी नाचक्की डोनाल्ड ट्रम्पची झाली. आणि हा मताचा मुद्दा आहे की राहुल गांधी जो मोदी द्वेष्ट आहे, भाजप द्वेष्ट आहे, संघ द्वेष्ट आहे, हिंदू द्वेष्ट आहे, तो म्हणे नरेंद्र मोदींनी सरेंडर कर दिया, असं किंचाळत राहतो, परत परत बोलत राहतो. तसं आजही डोनाल्ड ट्रम्प परत परत मी युद्ध थांबवलं तसं हा म्हणतो त्यांनी सरेंडर केलं. का दोन्ही पुरकट, दोन्ही पालीस, दोन्ही मूर्ख आहेत, दोन्ही बेताल बडबडणारे आहेत. मग जर नरेंद्र मोदी सरेंडर करणारे असते तर डोनाल्ड ट्रम्पचा फोन आल्यावर यस बॉस म्हणत गेले असते, त्याचा फोन उचलला असता आणि धन्य झाले असते. आणि बाबा रे, हा तू सीजफायर केला, तू युद्ध थांबवलं, तू नोबेल पुरस्काराचा हक्कदार आहे असं सांगितलं असतं. पण नरेंद्र मोदी सरेंडर करणारे नाही, हे सरेंडर करायला लावणारे आहेत. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पण राहुल गांधी ती पाचपोस नाही, ती समजच नाही आणि फक्त विरोधासाठी विरोध, बदनामीसाठी बदनामी करायची एकमेव कलमी कार्यक्रम असल्यामुळे तो असं बळबळत राहतो. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, जय हिंद.